सलामी देगा। राष्ट्रीय सल्यूट, सलामी, शस्त्र। सगळ्या मानवंदना एक आदरांजली सगळे मानेस्तांची साजरो करपा खातीर तुमच्या सगळ्यांच्या भितर सहभागी जावपाक मनाक एक वेगळीच खुशालकाय आनी ह्या खुशालकायेच्या निमित्यान हांगसर आमचे भितर सहभागी जाल्ले आसात आमचे फर्स्ट सिटीजन ऑफ पोंदा बाब श्री ढवळीकर, तशेंच ताजे सगळे मानादीक साथीदार म्हजे मित्र आनीक माजी खासदार बाब श्री नरेंद्र सावयकरजी। ह्या सुवाळ्याच्या निमित्तान आमचे भितर एडिशनल कलेक्टर, त्याबरोबरच डेप्युटी कलेक्टर, मामलेदार सगळे हे सगळे शासकीय अधिकारी, या सगळे शासकीय अधिकाऱ्याबरोबरच हांगसर आर्मीचे आमचे सैन्य दलातले लोक जे आसात तेय बी सहभागी जाल्ले आसात। तांचो मुखेली बाब श्री कौशिक होय बी हांगसर सहभागी जाल्लो आसा। बाब रितेश नाईक जो जावन आसा रवींद्र भवनाचो आमचो राजीव कला मंदिराचो चेअरमॅन जावन आसा। त्याबरोबर हांगसर मानादीक शिक्षक, मानादीक स्वातंत्र्य सैनीक, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले आमचे गोय आणि आमचो भारत देश जो आसा पळय स्वतंत्र जावचो अशें म्हणून, अशें आमचे सगळे मानादीक स्वातंत्र्य सैनीक, सगळे हुतात्मे ज्यांचे यादिस्तीक हे सुंदरशे स्मारकांचो बसून तुगेले घडून घेतलेले आसा। त्या स्मारकाचेर आमी आतां फुलां वाहिली सगळ्यांनी मेळून तुमच्या सगळ्यांच्या वतीन। तर अशे आमचे सगळे हुतात्मा, आमचे स्वातंत्र्य सैनीक हयात आशिल्ले बीन आनी हयात नाशिल्ले बीन, ती सगळ्या मना पासून एक आदर व्यक्त करता, आदराची भावना व्यक्त करता। हांगा जमिल्ली सगळी म्हणजे बालगोपाल, सगळी बालगोपाल भुरगीं जी जावन आसात ह्या भारत देशाची भावी पिढी आणि त्याबरोबरच हांगसर माननीय सगळे पत्रकार बघा भावनो, हो 80वा स्वातंत्र्य दिन एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत 80 वर्सां म्हटली की ताणें दीस मेजचे पडटात वयर वचपाचे, पूण राष्ट्राच्या बाबतीत 80 दीस म्हटले 80 वर्सां म्हटली जर जाय सामको ल्हान पिरियड, शॉर्ट पिरियड। पण तरी आसतना आम्ही सगळे भारतीयांनी, तातूंत भितर गोंयकार आयले, महाराष्ट्र आयले, कर्नाटक आयले, काश्मीर आयले, सगळे ईस्ट आनी वेस्ट, नॉर्थ आनी साऊथ सगळे भारतीयांनी आयच्या दिसाक एक थोडसो नियाळ घेवप आमच्या देशाच्या प्रगती संबंधी, म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रगती संबंधी हे अत्यंत महत्वाचे। आणि म्हणून आयच्या दिसाच्या निमित्तान आम्ही सद नोंद घेतली जर जाय, या पृथ्वीचे जे जवळजवळ 200 देश आसात, हे देशा भितर जे अत्यंत प्रगतीशील देश आसा, हे सगळ्या प्रगतीशील देशांनी खंयच्या विशयाची कास घेतली जर जाय ते म्हटल्यार शिक्षण लक्षात घ्या। आणि शिक्षणाच्या माध्यमांतल्यान हे 200 देशांपैकी बरेच देश हे अग्रक्रमान वयर आयले, तातूंत अमेरिका आसूं, जर्मनी आसूं, स्वित्झर्लंड आसूं। आणि म्हणूनच तुमकां आमकां सगळ्यांक जो देश आमचो महान भारत देश जगा भितर आज लोकसंख्येन 1 नंबरचो आसा, जवळजवळ 140-142 कोटी जाल्ले आसात। आमी चीन देशाक फाटीं घातिल्ले आसा लोकसंख्ये बाबतीत, प्रगती बाबतीतूय बी आमची प्रगती जी आसा पळय ती बरीच उंचल्या पावण्यार आयिल्ली आसा। विशेष करून फाटल्या 10 ते 15 वर्सांत भुरग्यांनी नोंद करून घेवची, आमच्या देशात आणि गोंयांत बी अशा प्रकारची सुंदर प्रगती जाल्ली आसा, ताची आमी नोंद घेवपाक जाय की आमी आज जवळजवळ 4थ्या पावण्याचेर आयिल्ले आसा। आमची आर्थिक संपत्ती आसूं, आमची संपत्ती आसूं किंवा प्रगती आसूं, शेताच्या मैदानाचेर किंवा दूध डेअरी वगैरे ह्या बाबतीत किंवा इवन इंडस्ट्री बाबतीत आम्ही खंयच्या क्रमांकाचेर पावल्यात
हो क्रमांक जो आसा पळय याद धरप ना याद नाल्यार माहिती करून घेवप हे अत्यंत महत्वाचें. आयच्या दिसाच्या निमित्यान म्हाका सगळे भुरग्यांक आव्हान, आमच्या सगळ्या शिक्षकांक पयलें आव्हान तें म्हटल्यार फोंडे म्हाल जो आसा पळय न्ही, आनी नक्कीच गोंय आयले तातूंत भितर, पूण फोंडे म्हाल जो आसा पळय न्ही, फोंडे म्हाल जो जाणलो वयता मानलो वयता शिक्षणा बाबतींत अग्रक्रम म्हणून. हो अग्रक्रम जो आसा पळय न्ही तो आमी टॅक्नॉलॉजी संबंधी, सायन्सी संबंधी, रिसर्चा संबंधी आमी तो सांबाळपाकच जाय आनी मुखार व्हरपाक जाय. म्हणजे आव्हान आसा सगळ्या शिक्षकांक. हू आर द स्कॉलर्स ऑफ इन मॅथ्स, हू आर द स्कॉलर्स इन फिजिक्स, हू आर द स्कॉलर्स इन एनवायरमेंट, अशी शिक्षणाची वेगळी वेगळी दालनां जी आसात तातूंत भितर प्रत्येक इस्कॉला भितर, प्रत्येक शाळे भितर, प्रत्येक हायर सेकंडरी भितर आनी प्रत्येक कॉलेजी भितर आमी नियाळ घेवप वर्साचो अत्यंत महत्वाचें. तातूंतल्यान आमचे भितर एक स्पर्धा लागता, लक्षांत घेयात.